फायनलचा टॉस. एकाच गावच्या दोन टीम मादळगाव आणि वाकुर्डे खुर्द संघाची जी वाडी आहे ना मादळगाव. बाजीराव चिंचोलकर यांना डेडिकेट केले. गौरव जाधव यांनी डेडिकेट आयोजक विनंती आहे मनोज पाटील मंचावरती यायचे. सामना किती षटकांचा खेळवायचा. मनोज पाटील आयोजक आहेत. मनोज पाटील 6:30 वाजले. 2 षटकांचा सामना खेळवायचा आहे का आपल्याला. हा सामना सुरू करायचा आहे. 2 षटकांचा हा सामना राहील. 3 षटकांचा चालेल. तुमच्या दोघांची इच्छा जशी असेल तसं आपण या मैदानाच्या आतमध्ये प्रथा मोडू शकत नाहीये. वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशनची 4 ते 3 षटकांचे सामने खेळवले जातात. चेतन पाटील मंचावरती या. आपल्याकडे एक विनंती आहे. गौरव जाधव साठी गणेश कांबळे यांच्याकडून रोख रक्कम 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर मॅच पूर्ण झाल्यानंतर गौरव जाधवला विनंती असेल आपण यायचं आणि आपलं गुगल पे वरती आपला नंबर देऊन पारितोषिक स्वीकारायचं. तर जाऊया. पहिलं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील पाटील. दिशाहीन गोलंदाजी कुठेतरी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. वाईट +1 धावफलक 2 ने पुढे सरसावत. हेलिकॉप्टर फिरवलाय. गौरव जाधवने घाणाघाती प्रहार केलाय स्वप्नील पाटील वरती. पहिले चेंडू वरती घाणाघाती प्रहार. या 6 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. एका चेंडूच्या अंती 8 या आकड्यावरती. पुन्हा एकदा गौरवच्या बॅट मधून फटका सजवला गेलाय पण चेंडू जातो घोषांकित क्षेत्रात. धावफलक 1 ने पुढे सरसावते 9 या आकड्यावरती. जाऊया. पावसांच्या सरी या श्रावण महिन्यामध्ये ऊन पाऊस वारा जसा खेळ चालू राहतो. फुलटॉस चेंडू खेळला गेला. क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी गौरव जाधवने कॉल दिलाय. साहिल तिथे दुसऱ्या धावेसाठी जीवनच्या आकांताने पळत असताना रोहन धावचीच्या स्वरूपात पहिला झटका लागतोय मादळगाव संघाला.
रोहनची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. रोहनची जागा भरून काढण्यासाठी आलाय संजय. रोहनची जागा भरून काढण्यासाठी संजय आलाय. क्षेत्ररक्षक आहे, झेल होईल का? चुकी होतीये जे क्षेत्ररक्षकाकडून. गौरव जाधवचा झेल सुटला जातोय. एक धाव पूर्ण होते. धावफलक 1 ने पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 11 या आकड्यावरती. चेंडू लॉब झाला होता. पावसाने मोठी हजेरी लावली आजच्या या सामन्यामध्ये. फायनलचा थरार पाहतोय आपण. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतली. सर डिक्लेअर आहे का? नाहीये ना. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावफलक स्थिर आहे 12 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज होते. 11 या धावेवरती धावफलक स्थिर आहे. क्षमा करा, धावफलकामध्ये बदल होतोय पण त्या धावफलकाला चालना देते संजय. धावफलक 4 ने पुढे सरसावतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 15 या आकड्यावरती. एक षटक हाताळत असताना स्वप्नील पाटील यांनी 15 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा गौरवच्या बॅट मधून फटका सजवला गेलाय. ब्रँडेड षटकार येतोय गौरवच्या बॅट मधून. धावफलक 6 ने पुढे सरसावले जाते 21 या आकड्यावरती. दुसरं षटक हाताळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जयमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द संघाकडून भूषण पाटीलला आमंत्रित केलं गेलंय. भूषण पाटील आलाय. फटका सजवला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे. गॅदर करेपर्यंत एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावीसाठी संजय आलाय. दुसरी धाव सुद्धा तेवढे सहजतेने पूर्ण होतीये. धावफलक 2च्या मदतीने पुढे सरसावलं जातंय. कुठेतरी आशेचा धुवा उजेड येताना पाहायला मिळतोय. ढगांचा काळोख हटला जातोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय गौरव. बॉलिंग ट्रॅक वरती, गोलंदाजी मार्क वरती भूषण. फटका सजवलाय. लॉब झालाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे आणि स्वतः भूषण पाटीलने हा झेल पूर्णत्वास नेलाय. मोठा फटका, मोठा हादरा लागतोय गौरवच्या स्वरूपात माधवगाव संघाला. तीन चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक स्थिर आहे 23 या आकड्यावरती. फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये गौरवची जागा भरून काढण्यासाठी उतरतो तो महेश आलाय. संजयच्या सोबतीला मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंड वरती आता आपण पाहणार आहोत महेशला. गोलंदाजी मार्क वरती भूषण पाटील. भूषण पाटील सज्ज होतोय. स्ट्रायकिंग एंड वरती महेश. दिशाहीन गोलंदाजी
आणि खराब क्षेत्ररक्षण, खराब यष्टीरक्षण यष्ट्यांच्या पाठीमागे अनिकेत मेंढकर वाईट+1 अशा 2 धावांची भर पडते. धावफलक जाऊन पोहोचते ते 25 या आकड्यावरती. दुसरं षटक हाताळत असताना भूषण पाटील शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा वाईट+1 दिशाहीन गोलंदाजी. धावफलक 2 धावांनी पुढे सरसावते 27 या आकड्यावरती. फटका सजवलाय महेशने. चेंडू लॉक झालाय. क्षेत्ररक्षक आहे अनिकेत मेंढकर. प्रयत्न करायचा होता, प्रयत्न केला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही. संजयने थांबवलंय महेशला आणि धावफलक 1 ने पुढे सरसावतोय 28 या आकड्यावरती. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. पुन्हा एकदा चेंडू जातोय. नियम क्रमांक 22 चं उल्लंघन केलं जाते भूषण पाटील यांच्याकडून आणि धावफलकामध्ये 1 धावेने भर पडते 29 या आकड्यावरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅकफूट वरती येऊन खेळण्याचा प्रयत्न संजयचा फसला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. पंचांचा इशारा आलाय. पंच सर वंडी आहे का? डिक्लेअर स्वरूपात 1 धाव येते. धावफलक जाऊन पोहोचते ते 30 या आकड्यावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 30. सरासरी 15च्या रन रेटने हे धावफलक पुढे सरसावताना पाहायला मिळतंय. शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक आमंत्रित केलं जातंय साहिलला. निर्णायक षटक, स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन आलाय साहिल. सामना करेल महेश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. गॉड बिहाइंड द विकेट. बॅटची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. भूषण पाटील यष्ट्यांच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसरा हादरा बसतो तो माधवगाव संघाला. महेशची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये बाजीराव चिंचोलकर. फटका सजवण्याचा प्रयत्न. डोळे झाकून खराटा फिरवण्याचा प्रयत्न होता बाजीराव चिंचोलकर यांचा. यष्ट्यांचा वेध घेतलाय साहिलने. तिसरा हादरा लागतोय बाजीरावच्या स्वरूपात. बाजीरावची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये बाजीराव माने. एक बाजीराव बाहेर तर दुसरा बाजीराव आतमध्ये. मस्तानी कुठे या बाजीरावांची पाहिली पाहिजे. अजूनही निर्णायक षटकातील, स्लॉग ओव्हरच्या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत. बाजीराव स्ट्राईक. धाव गुरेफळीचा हा फलंदाज बाजीराव माने. गोलंदाजी मार्कवरती साहिल. बाजीराव माने स्ट्राईक वरती. गोलंदाजी मार्कवरती साहिल. फटका सजवला गेलाय. चेंडू लॉप झालाय आणि चेंडू बॅटची गडा घेऊन गोशंकित क्षेत्रात गेलाय. धावफलक 1 ने पुढे सरसावत 31 या आकड्यावरती. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. निर्णायक षटक, स्लॉग ओव्हरचं षटक.
हॅट्रिक चान्स होता साहिलच्या चेंडूवरती, पण कुठेतरी भूषण यांचा अंदाज चुकीचा ठरला आणि चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातातून सुटला गेला. फटका सजवलाय बाजीरावच्या बॅट मधून. पंच इशारा देतील. इट्स अ वन डे. निर्धाव चेंडूची सांगता केली. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 32 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बॅटची कडा घेतली आहे. क्षेत्ररक्षक आहे. धाव घेण्याचा प्रयत्न होईल का? नाही. आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावफलक स्थिर आहे 32 या आकड्यावरती. येणारे 18 चेंडू 33 धावांची गरज असेल जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे संघ. आजचे आपले मान्यवर मान्य दादासो मोहिते, मान्य महेश पवार आणि संदीप मोहिते हे सर्व मान्यवर आजचा फायनलचा थरार पाहण्यासाठी खास थांबलेत. ओलाचं बुकिंग केलं होतं ते बुकिंग कॅन्सल करून फायनल साठी थांबलेत आणि आजचा फायनलचा थरार आपण पाहतोय. महेश पवार यांनी आज आपल्या इथे हजेरी लावली. खास पुण्यावरून आपल्या या गावाच्या अस्मितेसाठी गावाच्या सन्मानासाठी हजेरी लावली आणि आज इथे उपस्थिती दाखवली. त्याबद्दल मी जय हनुमान स्पोर्ट्स करमाळे यांच्याकडून आपल्या मनापासून धन्यवाद देतो महेश दादा. तर जाऊया विद्यमान सामना रंगला जातो. फायनलचा थरार माधवगाव विरुद्ध जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द. येणारे 18 चेंडू अठरा चेंडू 33 धावांची गरज आहे. 11च्या सरासरीने या धावा एकवटाव्या लागतील जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे संघ. वीर चषक 2025 चा रनर अप संघ ठरला होता. आज चॅम्पियन व्हायचं आहे. आपल्या संघाला कुठेतरी पुढे न्यायचं आहे. आपल्या संघाचा अस्मितेसाठी लढायचं आहे. दोन्ही संघ आपल्या संघाच्या आपल्या गावाच्या अस्मितेसाठी लढताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला जय हनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द तर दुसऱ्या बाजूला त्यांच्याच पट्ट्यातील ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स श्री ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स माधवगाव. शेजारची ही गावे आहेत आणि हा मंच आपल्याला ज्यांनी उपलब्ध करून दिला असा 32 शिरा वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन 32 शिरा अंतर्गत जय हनुमान स्पोर्ट्स करमाळे आयोजित जय हनुमान चषक 2025 चा हा फायनलचा थरार. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एडवरती कोण राहणार? कारण दोन्ही सुद्धा फलंदाज पाहायला गेला ना स्वप्नील पाटील असो भूषण पाटील असो तेवढ्याच ताकदीचे तेवढ्याच तुल्यबळ क्षमतेचे दोन्ही खेळाडू गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलं जात आहे. रोहन माने पंचांचा इशारा येतो. इट्स डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलाय. फायनलचा थरार आहे. फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडला स्वप्नील पाटील, नॉन स्ट्रायकिंग एंडला
भूषण पाटील गोलंदाजी मार्क वरती परिवर्तन होत आहे. पहिलाच षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केलेला आहे. रोहन मानेला तेज तर्रार गोलंदाजी. निर्धाव चेंडूची सांगता करताना रोहन पाटील स्वतःवरती खुश आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय रोहन माने. स्ट्रायकिंग एंड वरती स्वप्नील पाटील. फटका सजवण्याचा प्रयत्न. डाऊन टू ग्राउंड खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे महेश गॅदर करेपर्यंत एकदा पूर्ण केली स्वप्नीलने. धावफलक जाऊन पोहोचले ते दोन या आकड्यावरती. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 2 या आकड्यावरती. आपटण्याचा प्रयत्न. भूषण पाटीलच्या पट्ट्यातला हा चेंडू आहे. जिथे आपटला तिथे धोपटला. विचार करावा लागेल रोहनला. भूषण पाटीलचा पट्टा म्हटलं ना तर शॉर्ट पिच डिलिव्हरी भूषण पाटीलला खूप आवडते. त्या चेंडूवरती भूषण पाटील नेहमी गोलंदाजाचा सत्कार करतोच आणि तोच सत्कार इथे रोहन मानेचा केलाय. पुन्हा एकदा भूषण पाटीलच्या बॅट मधून येतोय ब्रँडेड. चेंडू वाढला गेलाय. बाउंड्री रायडरच्या भूमिकेमध्ये आयोजक आहेत महेश पवार, यश पाटील. निर्णय कळवा. पंच किती धावा घेतल्यात? 2 धावा घेण्यात यश मिळाले. धावफलक 2 ने पुढे सरसावलं गेलंय. एकच धाव घेतली आहे. क्षमा करा, 1 धावेने समाधान मानावं लागेल. धावफलक जाऊन पोहोचले ते 9 या आकड्यावरती. चार चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 9 या आकड्यावरती. स्ट्रायकिंग 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा आपटण्याचा प्रयत्न. शॉर्ट पिच डिलिव्हर केली आहे. क्षेत्ररक्षक आहे स्वप्नील पाटीलने नकार दिलाय धाव घेण्यासाठी. रिस्क घेण्याची कोणतीही गरज नाही असं स्वप्नील पाटील भूषण पाटीलला सांगतोय. आणि निर्धाव चेंडूची सांगता होतीये रोहन माने यांच्याकडून. येणारे 12 चेंडू 24 धावांची गरज. प्रत्येक षटकामध्ये 12 धावा, 12च्या सरासरीने रन काढण्याची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती आमंत्रित केलं जात आहे माधवगाव संघाकडून अमर. बारा चेंडू 24 ची गरज. ऑन स्ट्राइक भूषण पाटील. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन झालंय. दुसरं षटक हाताळण्यासाठी अमरला आमंत्रित केले गेले रोहनकर. फटका सजवला गेलाय. चेंडू लॉप झालाय. क्षेत्ररक्षक आहेत बाजीराव. चेंडू खाली येताना आणि काय झेल झालाय. काय उत्कृष्ट झेल मैदानाच्या आतमध्ये. बाजीराव माने एक स्ट्रायकिंग फलंदाजाला बाद केलंय. भूषण पाटीलचा खेळ इथेच खल्लास केलाय. काय क्षेत्ररक्षण. अकरा चेंडू 24 ची गरज. भूषणची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अनिकेत मेंढकर स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल. काय निर्णायक षटक ठरले. गौरव जाधवचा निर्णय योग्य ठरेल की काय. अमर ऑन गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय स्ट्रायकिंग एंड वरती अनिकेत. फटका सजवण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूची सांगता करतोय अमर.
दहा चेंडू 24 ची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? बाजीराव रोंडला सांगतायत पटकन गडबड कर. तदनंतर 2 धावा घेण्यात यश मिळालं. अनिकेतला धावफलक जाऊन पोहोचले ते 11व्या आकड्यावरती. येणारे 9 चेंडू 22 ची गरज. पंचांकडे अपील केले आणि धावचीच्या स्वरूपात दुसरा धक्का बसतोय जनुमान स्पोर्ट्स वाघोडे खुर्द संघाला. अनिकेतच्या स्वरूपात दुसरा धक्का बसला जातोय. पण अनिकेतने ते काम केले कारण स्ट्रायकिंग एंडवरती स्वप्नील पाटीलला पाठवणं गरजेचं होतं. स्वतःच्या विकेटचं बलिदान दिलंय. पाहूया स्वप्नील पाटील ऑन स्ट्राईक असणार आता. काय गोलंदाजी अमरची पहिल्या चेंडूवरती. भूषण पाटीलला झेलबाद केला आणि तो झेल घेताना काय एफर्ट्स राहिले. बाजीराव माने बाउंड्रीवरती सीमा रेषेवरती क्षेत्ररक्षण करत असताना मोठा फटका स्वप्नील पाटीलच्या बॅट मधून सजवला गेलाय. चेंडू जातोय थर्ड टियरच्या वरतून सीमा रेषा पार. षटकार या 6 धावांच्या मदतीने. सतरा धावांवरती धावफलक जाऊन पोहोचले. शेवटचा चेंडू अमरच्या या षटकामधील कशा प्रकारे हाताळेल अमर. कशा प्रकारे फटका सजवण्याचा प्रयत्न. आर्यन पाटील उपस्थित होता तिथे. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेणार नाहीये. स्वप्नीलला माहिती आहे मी स्ट्राईक वर राहणं गरजेचं आहे. शेवटचं षटक निर्णायक षटक कोण हाताळणार. फक्त 9 धावा खर्च केल्या अमरने आणि एक चांगलं इकॉनॉमिकल षटक हाताळलं गेलं अमरच्या गोलंदाजीतून आणि 2 महत्वाचे दुवे बाद केले. भूषण पाटीलला बॅक टू द पवेलियन पाठवलं. अनिकेत मेंढकरला धावचीच्या स्वरूपात बाद केलं. निर्णायक षटक आहे. 6 चेंडू 16 ची गरज. गोलंदाजी मार्कवरती बाजीराव चिंचोलकर. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल स्वप्नील पाटील. पंधरा पाहिजे. 6 चेंडू 15 ची गरज. कुठेतरी स्वप्नील पाटील फलंदाजी करत असताना व्यत्यय आला कोणत्या तरी गोष्टीचा आणि पंचांचा इशारा आला. इट्स अ डेड बॉल. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. फायनलचा थरार. 6 चेंडू 15 ची गरज. गोलंदाजी मार्कवरती बाजीराव चिंचोलकर. स्ट्रायकिंग एंडला स्वप्नील पाटील. बॅटची कडा घेतली आहे. महेश आहे. एक धाव घेण्यापासून वंचित. स्वप्नीलने नकार दिलाय. डॉट डिलिव्हरीची सांगता होते. येणारे 5 चेंडू 15 ची गरज. स्वतःवरती जबाबदारी खेचून घेतली आहे स्वप्नील पाटीलने आणि तशी पाहायला गेलं तर स्वप्नीलकडे ती ताकद आहे. 5 चेंडू 15 धावा काढण्याचा मनसुबा दाखवला स्वप्नीलने. फटका सजवला गेलाय. चेंडू लॉप झालाय. क्षेत्ररक्षक आहे पण फक्त बघायची भूमिका निभावावी लागेल क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू जाते सीमारेषा पार. षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरसावली जाते. येणारे 4 चेंडू 9 ची गरज. स्ट्रायकिंग एंडवरती स्वप्नील पाटील. काय घडणार काय बिघडणार. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय बाजीराव चिंचोलकर.
पुन्हा एकदा स्वप्नील पाटीलच्या बॅट मधून फटका सजवला गेलाय. 100 कॅच घेतलाय सेकंड टियर वरती. धावफलक 6 पुढे सरसावतय. धावफलक जाऊन पोहोचतय ते. 3 चेंडू 3 धावांची गरज. ऑन स्ट्राइक स्वप्नील पाटील. ओव्हर द विकेट येण्याचा प्रयत्न. रणनीती बदलली जातीये बाजीराव चिंचोलकर. आणि शेवटच्या चेंडूवरती घणाघाती प्रहार. लगातारचे 3 षटकार स्वप्नील पाटीलच्या बॅट मधून सजवले गेलेत. आणि अशा रीतीने चॅम्पियन संघ ठरलाय आजच्या या जयहनुमान चषक 2025 चा जयहनुमान स्पोर्ट्स वाकुर्डे खुर्द संघ. तर विनंती असेल खेळाडूंना जे कोणी इकडे येणार असतील त्यांनी स्टंप कृपा करून मंचावरती घेऊन यायचंय.